कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। दोघही लढवये पैलवान आहे। दोन कुस्त्या दोन पंच। आताशी आखाड्यात दोन कुस्त्या चालू झाल्या, नाहीतर पहिल्यापासून एकच कुस्ती चालू आहे। पण अत्यंत शिस्तबद्ध असं हे मैदान चालू आहे। खऱ्या अर्थानं संयोजन नियोजन नेटकं आणि भैरवनाथ ट्रस्ट आणि यात्रा कमिटी यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे। थोड्याच कुस्त्या घेतल्या, परंतु अतिशय काटा कुस्त्या आणि अत्यंत चित्तथरारक कुस्त्या झाल्या या मैदानामध्ये। आणि आज बऱ्याच ठिकाणी मैदान असल्यामुळं मोठ्या कुस्त्या मिळणंही कठीण, पण तरीही चांगल्या कुस्त्या येलमरवाडीमध्ये जोडल्या। महाराष्ट्रातल्या तगड्या कुस्त्या आज या ठिकाणी होणार आहेत। नंबर 1 ला लढणारे पैलवान पृथ्वीराज पाटील आणि नितीन कोळेकर, आणि नंबर 2 ला लढणारे पैलवान मनोज कदम आणि सत्पाल नागटिळक, अशा कुस्त्या होणार आहेत। हॅलो, चला पैलवान कुस्ती करायची आहे। लक्ष्मण शामराव निकाळजी यांच्याकडून या कुस्ती आखण्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये आलेले आहे। अनेकांनी योगदान दिलेलं आहे हे मैदान यशस्वी होण्यासाठी। अनेकांच्या सहकार्यातून हे मैदान यशस्वी होत आहे। कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी कायेनं, कुणी वाचेनं, सर्वांच्या सहकार्यातून दातृत्ववान मंडळी म्हणजे येलमरवाडीची मंडळी, दातृत्वाची जयंत प्रचिती तेथे कर माझे ज्योती। पुन्हा कुस्ती समोरासमोर आली। 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। सूरज माने आणि ये शिंगळे कुस्ती करायची आहे। नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, कुस्ती करायची आहे। एका विजयानं कुणी सिकंदर होत नाही आणि एका पराजयानं कुणी फकीर होत नाही, नोंद घ्यायची आहे। बराच वेळ आपली कुस्ती चाललेली आहे। मन के जीते जीत, मन के हारे हार, बिन लढे जो हारे करे उसका धिक्कार। अरे कुस्ती करायची आहे। कुस्ती बाहेर गेली, कुस्ती आत घ्यायची आहे। आकाश आणि विजय सूर्यवंशी कुस्ती पुन्हा इकडं। एक पैलवान कुस्ती करायचे, कुस्तीमध्ये कुस्तीच करायची। गामा पैलवान 1910 ला गामाची जगजत्ता झाला। गामा जगजत्ता, जग में कोई भी लढो म्हणणारा गामा होता। जग में कोई भी लढो। 1923 ला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या आणि गामाला प्रवेश नाकारला। गामानं आव्हान दिलं, खुल्या गटामध्ये जो सुवर्ण पदकाचा विजयी होईल त्यानं माझ्याशी लढावं, आणि ते आव्हान स्वीकारलं पोलंडच्या जिस्कोनं। पोलंडचा जिस्को हा त्यानं आव्हान स्वीकारलं आणि कुस्ती लागली। 43 सेकंदात आकडी डावावरती आसमान दाखवलं पोलंडच्या जिस्कोला। जगजत्ता होता पोलंडचा जिस्को, सुवर्ण पदकाचा मानकरी होता। पोलंडच्या जिस्कोला हा पराभव त्याच्या जिवारी लागला। त्याला पुन्हा आव्हान दिलं, तो भारतात आला। पोलंडचा जिस्को समुद्र पावायचा, व्यायाम करायचा जिस्को, समुद्र पावायचा असा जिस्को भारतात आला आणि पतियाला मुक्कामी पुन्हा ती कुस्ती झाली। पुन्हा गामानं आसमान दाखवलं पोलंडच्या जिस्कोला। परंतु 1947 ला भारत पाकिस्तान फायनल झाली आणि पाकिस्तानामध्ये असलेल्या पंजाब प्रांतामध्ये गामा गेला। त्याच्यावरती अन्न करण्याची दिशा आली। टेलरिंगचा व्यवसाय करू लागला गामा। जगामध्ये कुणी त्याचा हात धरू शकत नव्हता असा गामा, जगजत्ता गामा। परंतु पॅरालिस झाला, जगामध्ये कुणाला हात धरता येत नव्हता तो गामा, परंतु त्याच्या हाताने त्याला बसलेली माशी उठवता येत नव्हती। आक्रमक झाला विजय सूर्यवंशी आणि झालेल्या कुस्तीमध्ये भोसले आमशाळा सांगलीचा शहाजी पवार परगावकरांचा पट्टा विजय सूर्यवंशी चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला। वाह, नावातच